नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर सीईटी देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आजचा महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा अपडेट आलेला आहे. कॅप राऊंड 1 पासून ते कॅप राऊंड 4 पर्यंतचा संपूर्ण शेड्यूल जो आहे तो ऑफिशियली रिलीज केला गेलेला आहे. तर तुमचं फायनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे, ऑप्शन फॉर्म कधी भरायचा आहे, सीट अलॉटमेंट कधी होणार आहे, है ना, ॲडमिशन बाबतची सगळ्या डेट्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण शेड्यूल जो आहे तो समजावून सांगणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्याआधी एक महत्त्वाची सूचना, 2027 मध्ये जर तुम्ही MBA CET देण्याचा प्लॅन करत असाल तर त्यासाठी 20 जुलैपासून आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे. यामध्ये MBA CETचा संपूर्ण सिलेबस तुमचा लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाईल. यामध्ये तुम्हाला स्टडी मटेरियल मिळणार आहे, MCQज, टॉपिक वाईज MCQज म्हणा, नोट्स म्हणा, मॉक टेस्ट म्हणा, MCQ सिरीज, PDF या सर्व गोष्टी तुम्हाला प्रिपरेशन करिता मिळणार आहेत. तर या नंबरवरती आजच व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा, किंवा ग्लोबल ऑनलाईनचे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला बॅच जॉईन करता येईल. ठीक आहे, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंक थ्रू सुद्धा तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच जॉईन करू शकता. तर ही आहे तुमची ऑफिशियल नोटिफिकेशन, ॲडमिशन नोटीस फॉर MBA MMS फॉर अकॅडमिक इयर 2026-27, राईट. आता यामध्ये काय झालेलं आहे, आपण लास्ट सेशनमध्ये पूर्ण एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहिला होता. त्यामध्ये जे काही ॲडमिशनसाठीचे प्रोटोकॉल्स आहेत ते सुद्धा आपण पाहिलेले होते. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे, तर आपल्याला बघायचे आहेत आता डेट्स. तर आपल्याला लास्ट टाइम बघितलं होतं आपण, 16 तारीख आपल्याला लास्ट दिली होती, बट 19 तारीख आता त्याच्यात एक्सटेन्शन केलेलं आहे. सो 19 तारखेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन आता करता येणार आहे. ठीक आहे, त्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर बघाल तर त्याची डेटसुद्धा आता इथे आपल्याला दिसते 20 तारीख दिलेली आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टची तारीख 22 तारीख आहे आणि तुमचं ग्रीवांससाठी सबमिशन करण्याची तारीख ही 25 तारीख दिलेली आहे. फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती 27 तारखेला लागणार आहे. ठीक आहे, आणि कॅटेगरीसाठी जी सीट मॅट्रिक्स असतो कॅप राऊंड 1साठी तो सुद्धा 27 तारखेलाच लागणार आहे. ठीक आहे, अशी डेट्स आपल्याला दिलेले आहेत. आलं लक्षात. आता सुरू होतं आपला सगळ्यात महत्त्वाचा खेळ, तो म्हणजे कॅप राऊंड 1, राईट. आता कॅप राऊंड 1साठी तुमची जी ॲप्लिकेशन भरण्याची जी तारीख आहे, ऑनलाईन सबमिशनची जी तारीख आहे ती दिलेली आहे 28 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत. आलं लक्षात. 28 तारखेपासून 30 तारखेपर्यंत तुम्हाला दिलेला आहे वेळ, कशासाठी, कॅप राऊंड 1च्या ऑनलाईन सबमिशनसाठी. आलं लक्षात. ऑनलाईन सबमिशन तुम्ही करू शकता कॅप राऊंड 1साठी 28 तारखेपासून. आलं लक्षात. आता यामध्ये जी प्रोव्हिजनल अलॉटमेंट आहे ती 2 तारखेला तुमची लागेल अशी डेट दिलेली आहे. ठीक आहे, सीट तुम्हाला ॲक्सेप्ट करायची आहे की तुम्हाला बेटरमेंट करायचं आहे, यासाठी आपल्याला डेट दिलेली आहे. 3 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत आपली डेट असणार आहे. या डेटमध्ये तुम्हाला सीट तुम्हाला जी मिळालेली आहे, म्हणजे कॅप राऊंडचं ॲडमिशन केल्यानंतर, ऑनलाईन सबमिशन केल्यानंतर जे काही तुम्हाला अलॉटमेंट मिळणार आहे, जे कॉलेज तुम्हाला मिळणार आहे, ते कॉलेज तुम्हाला आवडलं तर तुम्ही ॲक्सेप्ट करता, नसेल आवडलं तर तुम्ही बेटरमेंट करता, नेक्स्ट राऊंडसाठी जाता. मग तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी वेळ दिलेला आहे, 5 तारखेपर्यंत तुम्ही करू शकता. त्यानंतर एकदा का तुम्ही ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला काय करावं लागतं, ज्या इन्स्टिट्यूटसाठी तुम्ही ॲक्सेप्ट केलं आहे, ज्या इन्स्टिट्यूटमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे, अलॉटमेंट मिळालेलं आहे तुम्हाला, त्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा त्या कॉलेजमध्ये तुम्हाला रिपोर्ट करावं लागतं. मग त्यासाठी सुद्धा डेट दिली आहे, 3 तारखेपासून 5 तारखेपर्यंत तुम्हाला ते करायचं आहे, रिपोर्टिंग करायची आहे. ठीक आहे, त्यानंतर कॅप राऊंड 2 सुरू होणार. कॅप राऊंड 2ची डेट दिलेली आहे आपल्याला. प्रोव्हिजनल वॅकंट सीट जे आहेत कॅप राऊंड 2साठीचे ते 6 तारखेला रिलीज केले जातील. ऑनलाईन सबमिशन जो आहे तो 7 तारखेपासून 9 तारखेपर्यंत चालणार आहे. ठीक आहे, ऑनलाईन सबमिशन झाल्यानंतर अलॉटमेंट जी आहे ती 12 तारखेला होईल, है ना, म्हणजे प्रोव्हिजनल अलॉटमेंट जी असते ती डिस्प्ले केली जाईल वेबसाईटवरती 12 तारखेला. 12 तारखेनंतर 13 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत तुम्ही ॲक्सेप्ट करू शकता, है ना, तुम्ही तुमचा निर्णय जो आहे तो देऊ शकता. कॅप राऊंड 2 नंतर तुम्हाला जी रिपोर्टिंग करण्याचा जो टाईम दिलेला आहे, कॉलेजमध्ये सबमिशन करण्याचा जो टाईम दिलेला आहे तो दिलेला आहे 13 तारखेपासून ते 17 तारखेपर्यंत, है ना, 13 ऑगस्ट ते 17 ऑगस्टपर्यंत तुम्हाला टाईम दिलेला आहे. त्यानंतर कॅप राऊंड 3 सुरू होईल. 18 तारखेला त्याची डेट दिलेली आहे, म्हणजे 18 तारखेला तुमचं वॅकंट सीट जे आहेत, है ना, प्रोव्हिजनल वॅकंट सीट ते रिलीज केले जातील. 19 तारखेला तुम्ही ऑनलाईन सबमिशन करू शकता. 24 तारखेला तुमचं जी प्रोव्हिजनल अलॉटमेंट आहे ते रिलीज केलं जाईल, है ना, आणि त्यानंतर तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे की नाही करायचं आहे हे 25 तारीख ते 27 तारखेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, कन्फर्म करायचं आहे, ॲक्सेप्ट करायचं आहे. ॲक्सेप्ट केल्यानंतर काय होतं, ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला
रिपोर्टिंग करावी लागते. रिपोर्टिंग करण्याचा जो काळ आहे तो दिलेला आहे तुम्हाला 25 तारीख है ना ते 27 तारखेपर्यंत. ठीक आहे, कॅपराऊंड 3 साठी. त्यानंतर सुरू होतो कॅपराऊंड 4. कॅपराऊंड 4ची डेट दिलेली आहे 28 तारीख. 28 तारखेला तुम्हाला वॅकंट सीट कॅपराऊंड 4 साठीचे ते डिस्प्ले होतील. 29 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत म्हणजे 29 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही ऑनलाईन सबमिशन करू शकता. ऑनलाईन सबमिशन केल्यानंतर तुमची सीट अलॉटमेंट्स जे आहेत ते 3 तारखेला रिलीज केले जातील. त्यानंतर ॲक्सेप्टन्स जो आहे तो 4 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत तुम्हाला कालावधी दिलेला आहे. कॅपराऊंड 4मध्ये जो काही तुम्हाला अलॉटमेंट मिळाले आहे, जे काही कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे ते ॲक्सेप्ट करण्याचा वेळ जो दिलेला आहे ते 4 ते 7 पर्यंत म्हणजे 4 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर रिपोर्टिंग टाईम जो आहे तो दिलेला आहे तुम्हाला 4 सप्टेंबरपासून ते 7 सप्टेंबरपर्यंतच. या कालावधीमध्ये तुम्ही काय करू शकता, कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्ट करू शकता. सो हे ओव्हरऑल तुमचे कॅपराऊंड 4 पर्यंतचे तारखा दिलेल्या आहेत. आलं लक्षात. यामध्ये जर काही चेंजेस झाले तर आपल्या व्हिडिओमार्फत तुम्हाला कळणार आहे, आपल्या चॅनलवरती तुम्हाला लगेच कळून जाईल. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला रेग्युलरली वेबसाईट बघावं लागेल किंवा आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्हिजिट करावं लागेल. तुम्हाला नेहमी ते दिसत राहील. ठीक आहे. नेहमी जे अपडेट येत राहतील ते तुम्हाला कळत जातील. त्यासाठी तुम्हाला बेल आयकॉन दाबून ठेवावं लागेल. जेव्हा काही नवीन नोटिफिकेशन येईल, नवीन अपडेट येईल, तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन येत राहील. ठीक आहे. विसरू नका, येत्या 20 जुलैपासून आपली 2027च्या MBA CETच्या प्रिपरेशन करिता लाईव्ह बॅच सुरू होत आहे. यामध्ये तुमचा MBA CETचा संपूर्ण सिलेबस हा लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाईल. काही अडचण असेल, लाईव्ह सेशन अटेंड करता येत नसेल तर तुम्हाला रेकॉर्डेड सेशन मिळेल. म्हणजे तुमची स्टडी कुठेच थांबणार नाही, तुम्हाला कन्सिस्टंटली स्टडी करता येईल. ठीक आहे. टॉपिक वाईज MCQs मिळतील, नोट्स, मॉक टेस्ट, MCQ सिरीजचं PDF, या सर्व गोष्टी तुम्हाला प्रिपरेशन करिता मिळणार आहेत. सो आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा, किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करून तुमचं प्रिपरेशन करू शकता. बघा काय करायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे प्ले स्टोअरवरती जाऊन. असं एक ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल, तो ओपन करायचं. ओपन केल्यानंतर असं तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. खाली या ठिकाणी बघायचं स्टोअर सेक्शन आहे. या स्टोअर सेक्शनवर क्लिक केलं की एक सर्च बॉक्स ओपन होईल. या ठिकाणी इथे MBA CET तुम्ही टाईप केलात की हा कोर्स तुम्हाला दिसेल. त्यावरती क्लिक करायचं. जॉईन नावचं ऑप्शन येईल. त्या जॉईन नावच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रिपरेशन करण्यासाठी पूर्ण जो कोर्स आहे तो ओपन होऊन जाईल. ठीक आहे. सो या प्रकारे तुम्ही तुमचं प्रिपरेशन करू शकता. आणि काही अडचण असेल तर मी आहे, कमेंट बॉक्समध्ये मला विचारा, मी नेक्स्ट सेशनमध्ये सोल्युशन देईन. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.